श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ऐकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे, रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, दृष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीर समुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, गोलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राशेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदती, केतकीवनी सुशीला, कंदमवनी कंदममाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापार युगात भारतभूती सौराष्ट्र देशात बदृश्रावा नावाचा राजा राज्य करे. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर 1 कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करेल. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझं नाव कमला, माझ्या पतीचं नाव भुवनेश. आम्ही द्वारकेला राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दारिद्र्य होता. रोज त्या दोघांची भांडण होती. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जगाला त्रासले ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवाणी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धन संपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर, संपत्ती व समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ते पती पत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. त्यांनी जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुलात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धीचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धीला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धीच्या